भक्ती कशाने करायची? कर्माने करायची. त्या कर्माचे प्रकार अरे कर्माचे प्रकार बरं विहिताचे कोणते चार? मिथ्यकर्म कोणाला म्हणतात? नैमित्तिक. बरं. आणि काम्य त्याला काम्य कर्म म्हणतात. पुढे राहिलं ना प्रायश्चित्त कर्म राहिलं ना. पाप निवृत्ती करता केलेलं कर्म त्याचे प्रकार साधारण कोणतं? असाधारण बरं. मग त्याचं व्याख्यान झालं. मोक्षाने कोणतं कर्म करायचं? केलं तर पापापासून प्रतिबंध पुण्य लागणार नाही. बरं. पुण्य 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 होत नाही. पापाचा काय होतं? प्रतिबंध होत असं. कोणत्या कर्मामुळे? अरे कोणत्या कर्मामुळे? नित्यनिमित्त कर्मामुळे. अलग अलग. बरं. मोक्षाने काम्य कर्म करू नये. केलं तर शास्त्र सांगते काम्य कर्म करू नये. केलं तर फल भोगावे लागतात. आहे नाही? म्हणून काम्य कर्म काय करायचं? करायचं. होच म्हणतात. करायचं म्हटलं तर होच करू नये. काय पुढे आणखी कर्माचा प्रकार आहे ना. हे बा असाधारण प्रायश्चित्त असेल तर कोणत्या कर्माने जातं ते? नाही सांगते. अरे असाधारण प्रायश्चित्त कशाने जातं ते? असाधारण प्रायश्चित्त म्हणायचं. काय म्हणायचं? त्याने आणि ते पाप सगळं निवृत्त. दृष्टांत कोणता दिला? ते काल झालं म्हणा. आज काय? अरे संन्यासाचा दिला ना. सांगितल्यानंतर हो म्हणतात. अरे काय बरं का? माझा कर्म आता काय करायचं? कर्मरहित व्हायचं. पाप आणि पुण्य बरं काय करायचं? पापही नको पुण्यही. नैष्कर्म्य अवस्था म्हणतात कोणती? आणि त्याला परमोच्च अवस्था असं म्हणतात. बघा तेव्हा माझा त्याने काय करायचं हे सांगणार आहे पुढे. माझा प्रस्तुत शरीरात साधारण प्रायश्चित्त करावे म्हणून सांगितले आहे. ते का करावे व त्याचे फल काय हे सांगण्यापूर्वी कर्माची माहिती देणे आवश्यक आहे. ती अशी: संचित, प्रारब्ध आणि क्रियमान या रीतीने कर्माचे 3 भेद आहेत. बरोबर. पुढे संचित एक अनादिकालापासून अनंत मनुष्य जन्मात जी कर्मे केली असतील आणि ज्या कर्माच्या
फलभोगास आरंभ झाला नाही अशा कर्माच्या साठ्यास संचित कर्म म्हणावे. असं आपण आज जन्माला आलो का आनंद जन्मात आले. आनंद जन्मात काय झोपाच वाढलं का. अरे कर्म केलं ना काही विहित नाही काही. मग साठा होता अलग अलग आहे. अनेक जन्माचा कर्माचा जर साठा असतो त्याला संचित कर्म म्हणतात. एका जन्माचं का आनंद जन्माचं. कशाचा साठा असतो. पापाने भोगण्याकरता काढलं तर प्रारब्ध. बरं का. बरं शेतामध्ये आपण ज्वारी पेरली आहे का नाही. मग पीक जशी हल्लीची असते पेवातली ज्वारी खाण्याकरता काढलेली शेतामध्ये पेरलेली. शेतामध्ये पेरलेली ज्वारी असते एका वर्षात खाणं होते का ते. मग कशात नेऊन टाकायचे. अरे पेवाट नेऊन टाकायचे. पेवातले कशात करता काढायचे. पाहण्याकरता का. मग काय करायचं तिन्ही कर्म संपवून टाकायचे. संचित प्रारब्धाने. बरं त्याचा कर्माने सांगणार आहे. क्रियमान म्हणजे नित्यनैमित्तिक कर्म होते ना. नाही केलं तर पाप होते. केलं तर म्हणजे पुण्यही नाही काय नाही. दुसरं कोणतं कर्म काम्य कर्म करायचंच नाही. काय केलंच नाही तर फल भोगण्याचं काय नाही. म्हणजे काम्य कर्म केलंच नाही म्हणजे पापही लागत नाही काय लागत नाही. पुढे कोण जर नित्य नाही नित्य काम्य आणि निषिद्ध कर्म आहे ते करायचंच नाही. म्हणजे पापाची काय होत नाही. मग कर्म काय झालं संपलं काय आहे काय. पण नित्य नाही कर्मापासून काय होत नाही. नाही केलं तर पाप होते पण केलं तर म्हणजे पापही नाही काय नाही. काम्य कर्म करायचंच नाही पापही नाही. पुढे कोणतं निषिद्ध कर्म ते करायचंच नाही. पापही नाही आणि पुण्यही नाही. पाप पुण्याचा अभाव होणं याला त्यांच्या मतामध्ये म्हणतात नष्कर्मी असते. त्या संचितातून ज्या कर्माच्या फलभोगास आरंभ होऊन वर्तमान शरीर प्राप्त झाले आहे त्या कर्मसमुदायास प्रारब्ध म्हणावे. संचित कोणाला म्हणा अनंत जन्माचा साठा त्याला काय म्हणायचं. आता प्रारब्ध कोणाला म्हणायचं. प्रारब्ध काय ज्या कर्माच्या भोगाला आरंभ झाला असेल त्याला काय म्हणायचं. फरक आहे का नाही. दोघांमधला फरक स्पष्ट करा. प्रारब्ध आणि अनेक जन्माचा साठा अजून भोगाला आरंभ झाला नाही त्याला काय म्हणायचं. आता संचिता म्हटलं ज्याच्या भोगाला आरंभ झालेला आहे त्याला काय म्हणायचं. पुढे प्रकर्षे करून ज्याच्या फलभोगास आरंभ ते प्रारब्ध. प्रारब्ध कर्मात एकच शरीर प्राप्त होते असा नियम नाही. कदाचित 2, 4, 10, 20, 100ही जन्म देणारे प्रारब्ध कर्म असू शकेल. भोगावं लागतं आपल्याला. एका जन्मामध्ये नाही भोगलं तर मग पण भोगल्याशिवाय ते सुटू शकत. मग कदाचित 10 जन्म घ्यावे लागतील. पण कर्म काय केलं पाहिजे. भोगलंच पाहिजे. प्रारब्ध आहे ना. कोणी असू दे प्रारब्ध कर्म भोगूनच संपवावं लागते. हे रोग बिगा येतात ना हे प्रारब्धानेच येतात. आणि किती जरी प्रयत्न केला तरी ते
दुःख दिल्याशिवाय भोगूनच काय करावं लागते, संपवावं लागते, दुसरा काय नाही. माणसं एक डॉक्टर होता, पेशंट, तर पेशंट होता आपला पडसा बिडसा आला म्हणजे किरकोळ रोग म्हणतात त्याला, मग पेशंट डॉक्टरकडे जायचा, औषध झाली म्हणजे बरं व्हायचं, पुन्हा 15 दिवसांनी जायचा, पुन्हा 8 दिवसांनी जायचा. मग तो पेशंट म्हणाला, डॉक्टर तुम्ही एवढे मोठे नाही का उपाध्या मिळून डिग्र्या मिळून मोठे झाले, पैसा मिळतो, आम्हाला आमचा पडसा बरा होत नाही तुमच्याकडून. 15 दिवस गेले की पुन्हा या, 15 दिवस गेले की मला मरेपर्यंत संपणारच नाही, असा का औषध द्या, कसं पडसा पुढे येणारच नाही. आता औषधच नाही तर काय द्यायचं, अरे औषध तर पाहिजे ना. मग डॉक्टर म्हणाले काय हरकत नाही, तो म्हणायला तुम्हाला. म्हणलं कोणतं औषध द्या लवकर लवकर. म्हटलं तुमचं नाकच कापून टाकलं. झालं का, मी कशाकरता सांगितलं, ते काय करा, प्रारब्ध काय करावं लागते. ती सर्व शरीरे मनुष्याचीच येतील असाही नियम नाही. मात्र मनुष्य शरीरातच विहित निषिद्ध कर्म करून पापपुण्याची उत्पत्ती होते. जोंधळ्याचा एक दाणा पेरला असता त्यापासून अनंत दाणे उत्पन्न होतात. त्याप्रमाणे एका मनुष्य जन्मात घडणाऱ्या कर्मात बरे वाईट अनंत जन्म देण्याचे सामर्थ्य असते. हे पहा कशामध्ये, प्रारब्धामध्ये. एकच जन्म की अनंत, सगळं बघूनच काय करावं लागते, संपवावं लागत असते. एक आपलं एक कर्म कसं कसं संपवायचं, पुढे क्रमाक्रमाने सांगायचं, संचित कसं संपवायचं, बरं का, म्हणजे क्रियमान कसं, प्रारब्ध कसं संपवायचं. सगळं कर्म संपलं म्हणजे जीव मुक्त होता. आता एक क्रमाक्रमाने सांगणार आहे, वाचा. प्रारब्ध कर्माचा नाश त्याच्या फलभोगानेच होतो. अन्य प्रायश्चिताधिक कोणत्याही उपायाने होत नाही. मागे जे संचित कर्म सांगितले आहे त्या संचितातही काम्य आणि निषिद्ध या 2 कर्मांचा भोग शिल्लक असणार. कारण मागील मनुष्य जन्मात नित्यनैमित्तिक कर्म केले असेल तर त्यापासून पुण्योत्पत्ती तर नाहीच, फक्त ते न केल्याने जे पातक झाले असते ते ती कर्मे केल्यामुळे झाली नाही एवढेच त्याचे फल. हे बघा कशाचं नित्य कर्म नाही केलं तर अरे कर्म नाही केलं तर हा केलं तर विचित्र प्रकार आहे. पाप नाही केलं तरी जन्ममध्ये झाला, तो काय म्हणतो नाही केलं तर काय करते, पुढे खंडन करायचं आहे. अभाव हा कोणी कार्याला कारण होऊ शकत, पुढे सांगायचं आहे. मग आता काय सांगायचं, केलं तर काय होत नाही, न केलं तर म्हणजे पापही नाही काय नाही, दोन्ही पुढे. बाकी राहिली काम्य व निषिद्ध ही 2 कर्मे. त्यात निषिद्ध कर्माच्या पापाचे फल व काम्य कर्माच्या पुण्याचे फल यांची निवृत्ती कशी होणार हा प्रश्न आहे. कोणते काम्य कर्म, कोणतं कर्म बघावं लागेल ना, मग त्याची निवृत्ती झाली पाहिजे. त्याच्या सांगायचं प्रायश्चित्त कर्माने. कशाने? प्रायश्चित्त कर्माने पापाची काय होते, जळतील पापे. साधन कोणतं आहे, या साधनाने अनेक जन्मातले जे काही पाप आहे ते पाप काय होतील, कारण भोगण्याकरता शिल्लक राहतं ना, मग ते भोगण्याकरता शिल्लक नाही राहिला पाहिजे. एवढ्याकरता ते प्रायश्चित्त कर्म आहे. कोणतं? साधारण आणि त्यात काम्य कर्माच्या फलाची इच्छा
केली नाही म्हणजे त्याचे फल उत्तम भोगादी मिळणार नाही. मग आपण काम्य कर्म करायचंच नाही. नाही केलं म्हणजे भोगण्याला शिल्लक राहत नाही. मग काम्य कर्म काय करायचं नाही? अरे काम्य का करायचं नाही? नाही काम्य का करायचं नाही? अरे काम्य केलं तर काय करावं लागते? मग त्याच्याकरता काय करायचं नाही? करायचंच नाही म्हणजे भोगण्याचा काय नाही. अरे काय लग्नच नाही केलं तर मुलाचा काय नाही. मुलगा त्रास देतो लोक म्हणतात आम्हाला, तर शहाणा मनुष्य सावध होतो. म्हणलं आम्हाला मुलं का देत नाही, तर म्हणलं लग्नच करा नाही. पुढे असे पहा की कोणी एका पुरुषाने द्रव्य प्राप्तीकरिता काही यत्न केला, त्यानंतर आणि द्रव्य प्राप्तीच्या पूर्वी द्रव्याची इच्छा निवृत्त झाली तर इच्छा भावे करूनच त्यास द्रव्य प्राप्त होत नाही. हे कोणत्या कर्माचं चाललं आहे? हा काम्य कर्म केलं की नाही तर त्याची इच्छाच करायची नाही. कशाची? एखाद्या माणसाने नोकरी केली, पुढे त्याला पेन्शन मिळते, नोकरी संपली म्हणजे त्याने इच्छाच नाही केली तर मिळेल का? मग काम्य कर्माची काय करू नये. त्याप्रमाणे जन्मांतरी उत्तम भोगप्राप्तीच्या इच्छेने कर्म केले, पण आता त्या फलभोगाची इच्छा नाहीशी झाली तर त्यास फल प्राप्त होणार नाही. पूर्वी त्याने मोठे मोठे काम्य कर्म केले, त्याच्यापासून काय मिळणार होतं? पुण्य काय मिळणार होतं का नाही? निषिद्ध कर्म केलं तर काय मिळणार होतं? विहित कर्म केलं तर पुण्य. मग त्याने काय केलं? विहित कर्म केलं, त्याच्यापासून काय उत्पन्न झालं? तो म्हणतो मी त्याची इच्छाच करीत नाही. काय करीत नाही? केवळ इच्छेच्या अभावाने पुण्यकर्म नष्ट होऊन झाले. कशाच्या अभावाने? नाही का समजलं ना? एखादा मनुष्य असतं ना, दक्षिणा दिले तो आम्हाला घेण्याची काय नाही, संपलं की पुढे. इच्छाभावे करून काम्यकर्माचे फळ मिळत नाही असे आम्हीच म्हणतो असे नाही, तर वेदांत मतातही असेच मानले आहे. हे बघा सगळे खंडनीय मत आहे. काय तो इच्छा नाही केली तर काम्यकर्माचं फळ मिळत नाही हे आम्ही सांगतो असं नव्हे. कोण सांगते? पण वेदाला हे सांगायचं आहे, कर्म केलं की ते त्याचं फल मग ते काही का असे ना, कोणी का असे ना मिळाल्याशिवाय राहत नाही. मग ते पुण्यकर्म असो का पापकर्म असो, फल काय जातात त्याची इच्छा असो अथवा ते काही नाही. कर्माचा कायदाच आहे आणि त्या कायद्याचा ईश्वर न्यायाधीश आहे. म्हणजे जसा गुन्हा केला असेल त्याप्रमाणे तो न्यायाधीश काय देतो. मग गुन्हेगाराला सुटका मिळते का भोगूनच संपवावं लागते? ते काय नाही म्हटलं 2 महिन्याचा सक्त मजुरी भोगली, 4 महिन्याची सजा होती, 2 महिन्याचं काय करता द्या सोडून. ते काय कीर्तन आहे का लवकर सोडायला? भोगूनच काय करावं लागतं. ते काय किती मोठा असू दे. परेशी गवारा सादर कर्मे निर्वंश झाले सगळं, भिल्ले विंजले सारं झाला पुरंदर. ते भाऊ एवढा मोठा इंद्र करा, इंद्रा पडली बघे, नारद चुकला झाला पुढे. या रीतीने संचितातील काम्यकर्माच्या फलाचा फल इच्छेच्या अभावाने नाश झाला. आता फक्त संचितातील अज्ञात निषिद्ध कर्माचा नाश होणे आहे. तो नाश संचितामध्ये काय होत आहे? हे बा प्रारब्ध भोगून संपवला, क्रियमान लागत नाही. राहिलेलं कोण? नाही राहिलं संचित.
ते कसं संपवायचं? त्या संचितामध्ये काय आहे? पापही आणि काय आहे? निषिद्ध कर्माचं फल काय आहे? आणि विहित कर्माचं दोन्ही काय करायचे आहे? संपवायचे आहे ना त्याच्यामध्ये. विहित कर्माचं फल काय होतं? पुण्य. त्याची इच्छा करायची. पुण्य काय होईल? आता काय राहिलं? पाप. ते कसं संपवायचं? तो नाश साधारण प्रायश्चित्ताने होतो. कोणतं प्रायश्चित्त? असाधारण कोणतं? असं जसं विधान सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे? बुद्धिपुरस्सर केलेलं कर्म कोणतं? स्वतःला माहिती नाही का मी चोरी केली तर मला हातकड्या पडतील बरं. त्याला माहिती आहे तरी सुद्धा काय करतो? काय काय त्याला विचारायला भेटायला लागलं, इतकं तुला माहिती आहे अशा कर्मामुळे त्याला दुःख होते, अमकं होते, तमकं होते. एक होतं बघा तुमचा बिडी पिणारा मनुष्य, त्यानेच स्वतः सांगितलं बिडी पिणं हे काय आहे? वाईट आहे. रोगाला काय कारणीभूत आहे? आयुष्याचा काय होतं? म्हणून बिडी पिण्यापासून सगळे काय होतात? मग फायदा तर नाही, उलट नुकसान झाल्याशिवाय. मग त्याला विचारून म्हणत तुम्ही का पिता? मग इतकं जर तुम्हाला समजते, अरे इतकं जर तुम्हाला समजते, अक्कल आहे तुम्हाला, मग बिडी का पितात? पुढे आदत से लाचार आहे. सगळं जरी कळते पण सवय पडलेली आहे. ते काही नाही बघा, केलेलं कर्म बघूनच काय करावं लागते? संपावं लागत असते. मग पुण्यकर्माचे काय करू नये? पुण्य संपलं संचितातलं. मग आता काय राहिलं? ते कसं संपवायचं? साधारण प्रायश्चित्त म्हणजे काय? साधारण प्रायश्चित्त म्हणजे ईश्वर नामोच्चारण अथवा गंगास्नान हे आहे. गंगा स्नानापेक्षा ईश्वर नामोच्चारण हे सर्वात सुलभ आहे. गंगेच्या स्नानामुळे पापाची काय होते? एक बघा, भगवंताचं नामस्मरण केलं तर पापाची काय होते? आता त्याच्यामध्ये त्यातल्या त्यात बघायचं आपण, गंगा स्नान हे सर्वसामान्याला जमते का? एखाद्या माणसाला थंड पाणी जमत नाही आणि त्याला नेऊन इंद्रायणीमध्ये बुडवला, त्याला बाहेर काढला, तो घरी नेण्याचा लायकीचाच राहत नाही. तर काय नाम बोला पाहिजे काय उपयोग आहे का? ते काय नाही. तरी इकडचं पाणी बरं आहे का? ते उत्तर भारतामध्ये जा, हे सगळं बर्फाचं पाणी असलं. काय असा हात जर आपण त्या पाण्यात घातला असं वाटते हात नाहीच आपल्याला, इतकं पाणी आहे. त्या लोकांना सवय पडलेली आहे. काय पडले? इथल्या लोकांना ते जमणार नाही. मग गंगा स्नानापेक्षा कोणतं साधन चांगलं? गंगा स्नानाने काय जाते? नामस्मरणाने काय जाते? गंगा स्नान सर्वांना शक्य आहे का? त्याचा अधिकारी लागतो. आणि नामस्मरण या रे या रे, कारण गंगा स्नान व ईश्वर नामोच्चारणाने उत्तम लोकाची प्राप्ती होत असल्याने शास्त्राने सांगितले आहे. म्हणून काम्यरूपही आहेत. तथापि उत्तम लोकप्राप्तीची इच्छा नसल्यामुळे मुमुक्षुस केवळ प्रायश्चित रूपच आहेत. नामस्मरणाने उत्तम लोकांची काय होते? पुन्हा पापाची काय होते? जळतील पापे नाम मंत्र जप, रामकृष्ण संकल्प आहे का नाही? सगळं पाप निवृत्त करते कोण? नामस्मरण. आणि दोन्ही आहे बघा, पुण्योत्पत्तीच्या द्वारा लोकांतराची काय होते? दोन्ही धर्म आहे.
पापाची निवृत्ती आणि पुण्याची. मग पुण्याकडे वरच्या लोकांची काय होते, पण याला तर इच्छा नाही त्याची, काय नाही. मग एक फल मिळते त्याला. पापाची काय होते, पुण्याची उत्पत्ती. ते म्हणलं आम्हाला त्याची इच्छा नाही. बरं का, म्हणजे काय झालं, प्रायश्चित्ताने काय केलं, पाप नष्ट झाला. आणि पुण्याची काय करीत नाही, संचित काय झालं, संपा. सकामाला काम्यरूप व प्रायश्चित रूप आहेत, परंतु उत्तम लोकप्राप्तीची इच्छा नसणारा जो निष्काम पुरुष, त्यास केवळ प्रायश्चित रूपच आहेत. हे पहा, त्याच्यात दोन वर्ग, एक स्वकाम आणि दुसरा स्वकामाला कसं आहे ते, स्वकामाला पुण्य लोकांद्वारे आणि निष्काम त्याला मात्र काय नाही, फलाची इच्छा आहे का त्याला. ज्याला फलाची इच्छा आहे त्याला म्हणतं सकाम, आणि फलाची इच्छा नसेल त्याला काय म्हणतात. आता इथे आळंद संस्थेमध्ये विद्यार्थी वर्ग आहे नाही सगळे, मग दुसरीकडे फुकट नोकरीला येतात का, अरे फुकट कामाला येतं का दिवसाला, काय द्यावं लागते, पैसे करून द्यावं. आणि संस्थेमध्ये काय मिळते, अरे तर निष्काम सेवा कोणती, संस्थेतल्या लोकांची कोणती सेवा आहे, आणि संस्था सोडून सकाळ. म्हटलं बरं आहे तुझ्या, त्यापेक्षा संसार नको आपला साहेब, पण चित्तशुद्धी फळ मिळते कोणतं. हे साधारण प्रायश्चित्त संचितातील सर्व अज्ञात पातकांचा नाश करते. असाधारण प्रायश्चित्त अमुक एक पातक आपल्या हातून झाले आहे अशा ज्ञात पातकांचाच नाश करते. दोन त्याच्यामध्ये साधारण आणि साधारण प्रायश्चित्त काय करते, सगळ्याचं काय करते. आणि असाधारण प्रायश्चित्त फक्त ज्ञात कर्माचाच काय करते. आणि साधारण प्रायश्चित्तामध्ये ज्ञात आणि दोन्ही तऱ्हेचा काय करते. अशा ज्ञात पातकांचा नाश करते. मागे संचित व प्रारब्ध कर्माचे वर्णन केले. तिसरे क्रियमान कर्म सांगावयाचे राहिले आहे. क्रियमान म्हणजे हल्ली प्राप्त असलेल्या शरीरात केले जाणारे कर्म. आता आपण शरीर मिळालेलं आहे, तुमची इच्छा असो अथवा नसो, फक्त कर्म कुठं होत नाही, झोपेत होत नाही का. दोन अवस्थेमध्ये काय होते, जागृती आणि स्वप्न. सुषुप्तीमध्ये मात्र काही नाही, एकदा झोपला की 6 तास झोपत असतो, पापही नाही काय नाही. स्वप्नात जागृतीमध्ये पापही आहे काय आहे, त्याच्यामध्ये कर्म करते ना कुठे कोणत्या अवस्थेमध्ये नाही काय. सगळे कर्माची इंद्रिय आहे ना आपल्याजवळ, 5 प्राण आहेत, मनबुद्धी अहंकार आहे, बोधायला वाणी आहे. याच्याद्वारा काय होते, काही कर्म पुढे वाचिक कर्म पुढे, असं 3 प्रकारचं कर्म आहे. काही वाचिक आणि काही म्हणजे चोरी करणं हे कोणतं कर्म आहे, काही कर्म. एखाद्या माणसाला शिवी देणं आहे काय, आणि तुझं वाईट हो असं चिंतन करणं, 3 प्रकार आहे. त्याच्यापासून पुण्योत्पत्ती आणि पापोत्पत्ती होत असते. मग काय करायचं त्याच्याकरता चाललं आहे. क्रियमान कर्म लागतच नाही त्याला, काय करत नाही. का करत नाही, नित्य नैमित्य कर्म करतो, पापही नाही. बरं का, बरं प्रारब्ध काय करतो, भोगून संपवतो. राहिलेलं जे क्रियमान आहे
क्रियमान आहे त्याच्यामध्ये क्रियमानामध्ये ते क्रियमान येते बा नित्यनिमित्त त्यालाच क्रियमान आहे. क्रियमान म्हणजे दुसरं कर्म नाही. त्या क्रियमान बरं तुमची इच्छा असत बा क्रिया ही होतच राहणार. एखादा पोरगा म्हणला पाठाला जायचं नाही नाही हे सुद्धा काय क्रियापदच आहे. म्हणजे कर्म पाठाला न येणं हे सुद्धा कर्मच आहे. आणि पाठाला जाणं हे सुद्धा काय काही क्रिया करणं हे सुद्धा काय आणि झोपी देणं हा धातू आहे ना झोपी म्हणजे हे सुद्धा काय अभ्यास करणं हे सुद्धा काय अन्न करणं कर्मच आहे. एकाच्यामध्ये फल आहे आणि एकाच्यामध्ये काय आहे फल नाही. मग मनुष्य कोणतं कर्म करत असतं ज्याच्यामध्ये फल आहे पुढे ते कसे करावे एवढे सांगावयाचे आहे. मोक्षणे नित्य व नैमित्तिक कर्म करावे, त्यापासून पुण्य उत्पन्न होत नाही. हे पहा कोणतं कर्म करायचं पुण्य उत्पन्न व्हायला पाहिजे. पूर्वपक्षाचं मत आहे. तर कर्म जरी केलं तरी काय होत नाही. पुढे खंडन करायचं आपल्याला. हल्ली त्याचं मत ऐकून घ्यायचं. वाचा. फक्त पापाचा प्रतिबंध होतो. म्हणजे नित्यनैमित्तिक कर्मापासून पाप किंवा पुण्य यापैकी काहीही उत्पन्न होत नाही. कोणाचं मध्ये तर नित्य कर्म करा नैमित्य कर्म करा त्याच्यापासून पापही उत्पन्न होत नाही. काय होत नाही आहे काय पुढे काम्य व निषिद्ध कर्मे करू नयेत. काम्य कर्म केले नाही म्हणजे पुण्य उत्पन्न होत नाही. कोणतं कर्म केलंच नाही तुम्ही काय काय शेतामध्ये पेरतच नाही उगवत असते का नाही. म्हणलं आमची जमीन फार सुंदर आहे. अरे सुंदरच व्हा किती चांगली असो वेळा पेरल्याशिवाय अंकुर उत्पन्न होत नाही. त्याप्रमाणे कर्म केल्याशिवाय पुण्य उत्पन्न पाप कर्म उत्पन्न होत न करण्याने कुठे पाप उत्पन्न होते का. हे तर म्हणा बरंच आहे. काहीच न करताना जर पाप होते सारे लोक जेलमध्येच न्यावं लागेल. कुठे न्यावं लागेल. मग मी चोरी केली नाही. चोरी करा का नका करू नाही केली तरी जमेल का शासन चालेल का पुढे. निषिद्ध कर्म केले नाही म्हणजे पाप उत्पन्न होत नाही. निषिद्ध कर्म जर केलं नाही तर काय उत्पन्न होत नाही. पुढे कदाचित प्रमादे करून म्हणजे नजर चुकीने निषिद्ध कर्म घडले तर असाधारण प्रायश्चित्त करावे. चुकून जर आपल्या हातून घडलं कर्म घडू नाही पण मग काय करायचं साधारण काय करायचं. तुम्ही आता आम्ही बरेच परीक्षा असायच्या. आता ते मुलं असतात त्याच्यामध्ये सर्व सारखे असतात का. कोणाचा अभ्यास तयार असतो कोणाचा काही नसतो. काही कॉफीवरच अवलंबून असतात. माझा आहे ना मग कशा करता हे सांगितलं तुम्हाला. त्याच्यामध्ये निषिद्ध कर्म वाढलं कोणतं कर्म वाढलं आहे का. मग शिक्षा असते. मग तो शिक्षक म्हणत असतो उभा राहा गे काय करा बूट बैठका मारा. आता ते काय करतं बघा मारावंच लागतं. नाही तर म्हटलं मग चालू लागा. मग हे सुद्धा काय करे प्रायश्चित्त काय कर्म आहे काय. प्रायश्चित्त कर्म म्हणजे पाप क्षालन करता केलेलं कर्म त्याला काय म्हणायचं. हे बाई एखाद्याने चोरी केली 3 महिन्याची काय मिळते. 3 महिन्याची सुद्धा हे कोणतं कर्म आहे.
आणि संचितातील अज्ञात पातकांच्या नाशाकरिता ईश्वर नामोच्चारणादी साधारण प्रायश्चित्त करावे. संचितातील काम्यकर्माचा फलेच्छाभावाने नाश झालाच आहे. हे पहा, संचित कर्म संपवायचं आहे आपल्याला. त्या संचितामध्ये पापही आहे आणि काय आहे, पाप कसं नष्ट करायचं आणि पुण्य कसं. पुण्याची काय करू नये आणि पापाकरता दोन मार्ग आहेत, साधारण आणि बरं का. साधारण गंगा स्नान, ईश्वर नामोच्चारण, आणि असाधारण शास्त्राने जे विधी सांगितलं असेल त्याप्रमाणे करणं, नाही का. चोरीने द्रव्य आणलेलं आहे, द्रव्य देऊन टाकायचं, 3 दिवस काय करायचं बरं का. नाही तर म्हणायला की द्रव्य देत नाहीत, महिनाभर उपवास करतो, ते जमणार नाही. ते द्रव्य त्यागपूर्वक 3 दिवस प्रायश्चित्त कर्म. कोणतं कर्म आहे, अरे असाधारण प्रायश्चित्त. त्याला कोणतं कर्म म्हणायचं, असाधारण प्रायश्चित्त. गंगा स्नान. अशा रीतीने पापपुण्योत्पत्तीचा प्रतिबंध झाला असता मुमुक्षु मुक्त होईल. किंवा असेही मानावे की मुमुक्षुने फक्त नित्यनैमित्तिक कर्मच करावे, प्रायश्चित्त करू नये. कारण वेदांत मतात ज्ञानाच्या संचित कर्माचा ब्रह्मज्ञानाने जसा नाश अंगीकारिला आहे, त्याचप्रमाणे निषिद्ध व काम्यकर्म न करता नित्यनैमित्तिक कर्म करणाऱ्या मुमुक्षूच्या संचित कर्माचा नाश होतो, असे आम्ही मानतो. पूर्वपक्षाचं मत, जो कोणी नित्यनैमित्तिक कर्म करतो, कोणतं नैमित्तिक कर्म करतो, त्या नैमित्तिक कर्माच्यामुळेच त्याला प्रायश्चित्त कर्म करण्याची काय नाही शक्ती आहे त्याच्यामध्ये. नित्यनैमित्तिक कर्म जो करत असेल त्याच्या योगाने पापाची काय होते, प्रायश्चित्त कर्म करण्याची काय नाही. करायचं असलं तर करा, आमचं काय त्याच्यावर, पण त्याला गरज नाही, काय नाही पुढे. किंवा अशी कल्पना करावी की संचितातील काम्य व निषिद्ध कर्मे आणखी एक जन्म मुमुक्षूस देतात, अथवा योगमतात योगी पुरुषास एकाच काली सर्व संचित कर्मापासून जशी अनंत शरीरे प्राप्त होऊन फलभोग होतो, तसा मुमुक्षूस उत्तर जन्माचे ठिकाणी एकाच शरीरात सर्व कर्माचा फलभोग होतो. हे कोणाचं मत आहे, तो काय सांगतो, संपवायचं कसं त्याच्याकरता आहे. तेव्हा अशी कल्पना करा की संचितातील आहे का नाही, काम्य आणि संचित म्हणजे का पुण्याचा साठा, त्याच्यात काम्य कर्म आहे आणि कोणतं कर्म आहे. आणखी एक जन्म माणसाला देतो, किती मोक्ष एक जन्म देतात. त्याला प्रमाण देऊन सांगतात, योगमतामध्ये योगी पुरुषास एकाच काली सर्व संचित कर्मापासून अनंत प्रारब्ध प्राप्त होऊन फलभोग होतो. हे कोणाला सांगतात, कोणत्या शास्त्रामध्ये, योगशास्त्रामध्ये. योगी पुरुष कोणता पुरुष, कर्मठ नाही, कोणता, एकाच काली संचित कर्मापासून अनंत शरीरे प्राप्त होतात. भोगून संपवायचं आहे ना, एका शरीरात जर भोगून संपवलं अनंत जन्म घ्यावे लागतं. किती, मग तो काय करतो, तो पण ते योगशास्त्र आहे बरं का, सामान्य माणसाला जमण्याइतकं नाही बरं काय. तो एकाच वेळेला मोठं शरीर धारण करतो, लहान शरीर काय करतो, त्याला ते योगशास्त्रामध्ये या सर्व गोष्टी चालत असतात. तुमच्या मनामध्ये काय चाललं आहे हे कोणाला कळत आहे. एखाद्या गाडीचा ॲक्सिडेंट व्हायचा असेल तर योगी पुरुषाला कळतं त्या गाडीचा काय होणार आहे. भावी ज्ञान असते कोणतं, आपल्याला भावी ज्ञान नाही, फक्त वर्तमान काळातलं आहे. आणि भूतकाळातलं स्मरण आहे, असं झालं तसं झालं. वर्तमान काळातलं मात्र काय, पुढे काय होणार आहे
काय करे भावी काळात हे कर्माचा विसर पडत असतो. नाही काय त्याला विचारलं म्हणलं का थोड्या होया म्हणा की तुम्ही तर ज्ञानेश्वरी पाठ केली होती. मग तो म्हणत असतो मला ज्ञानेश्वरी पाठ करून 15 वर्ष झाले. किती अजून कधी आवृत्ती दिली बंद करण्यामध्ये जमा. याला भूत प्रतिबंध म्हणतात. परिक्रमाक्रमाने तुम्हाला सांगू आपलं. मग योगी पुरुषाच्या ठिकाणी एकाच वेळेला एक शरीर नाही अनंत शरीर घेऊ शकतो. किती आणि ते सगळं संचित काय करतो तो बघून पण हे सामर्थ्य कोणाला आहे? तुम्हाला मला आहे. वाघावर बसून ज्ञानेश्वर महाराजांच्या भेटी करता यायचं हे सामर्थ्य कोणाला आहे? आपल्याला आहे का? तो पाहिल्याबरोबर घाबरतो. मग योगी पुरुषाचं चाललेलं आहे. पुढे वाचा. अथवा नित्यनैमित्तिक कर्मानुष्ठान करतेवेळी जे क्लेश होतात ते जन्मांतरीच्या संचितातील निषिद्ध कर्माचे फल आहे. म्हणून दुसरा जन्म निषिद्ध कर्मभोगाकरिता प्राप्त होत नाही. आपण जे काही नित्यनैमित्तिक कर्म करतो ते कर्मानुष्ठान करते वेळी नाही का सकाळच्या वेळी आणि कधी आला बघा प्रसंग आला म्हणजे मला जागेमध्ये स्नान करून या त्याला उत्साह वाटत असतो का क्लेश होतात? करावं लागतं तो प्रश्न वेगळा आहे. पण काय होतात? क्लेश होतात ना. ते करावं फक्त असे कर्मानुष्ठान. तर वारीमध्ये काय काय लोक चपलाच घालत नाही का काय घालत नाही. खालून डांबर काय होते मग काय करते आबू ते काय 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 या क्लेशामुळे ते पाप काय होते हे सगळं कशा हे चाललंय संचित करता. क्रियामानापासून पापही होत नाही. प्रारब्ध भोगूनच राहिलेलं कंदक कर्म त्या संचितामध्ये पाप निवृत्त करायचं कोणतं. मग तो काय म्हणतो पाप निवृत्ती करत आहे. पुण्याकरता इच्छाच करायची नाही. काय करायचे मग पाप कसं संपायचं? गंगा स्नान आणि ईश्वर नाम याच्याद्वारा पापाची काय होते आणि पापाचा हे संपला. पापात सगळं काय झालं पुण्यही संपलं. लागून येतो पाप जीवात्मा कर्मानेच काय होतं. आणखी ती सांगितलेलं आहे त्याचा विचार कधी